अप्पा, काल सकाळी नंदूची बायको गेली ना पळून. काय बोलतो राव, पळून गेली? आत्ता परवा लांबून कुठून तरी करून आणली होती, पळून गेली. एवढं नाराज व्हायला काय झालं माय स्वीट हार्ट? ह्या माझ्या केसातल्या गुलाबाच्या फुलाची जागा माझ्या केसात नसून तुझ्या मनात आहे. मी तर चाललो. अरे चाली हो. चाली मग शेळी तर कुठे चालवलं? आरचीला काय गुलाब बनवून घेऊन चालला काय केस उंचरायला कांगवा? ते शेतकरी नवरा दिलाचा राजा शोभल ग. काही करायची नाही, पण तिचं वय तर आता 40 झालं ना. मग काय आता ती काय म्हातारी झाली का रे? अरे अजून ती ऐश्वर्या आहे, ऐश्वर्या. नोकरी वाल्याच्या मागे नको लागू, यो हाय सोन्याची जमीन वाला. नोकरी वाल्याच्या मागे नको लागू, यो हाय सोन्याची जमीन वाला. अगं, नोकरीपेक्षा शेती आहे ना कितीतरी पटीने श्रेष्ठ असते बघ. फक्त शेती कधी परवडते माहितीये का तुला? जर स्वतः आपण शेती केली ना तर खूप शेती परवडते बघ. टाळी वाजली की अंघोळीला पाणी येतं. टाळी वाजली की लाईट लागते. सोमनाथ तू बाजीराव बघ. लय तोंडवर करून बोलू नका भिक्या. माझ्या दादाला मी काय म्हणतो का तू? तुझ्या हातात हातच काय घेऊन तुला सोडणारच नाही तुला. आता ही बैलगाडी अशी गुड्डी बरोबर विमानात बसून जाणार लंडनला. माय कार इज फसिंग ना हलिंग ना डुलिंग, ओनली पॉंग पॉंग करी. अहो बँड बाजा माझ्या लग्नाचा वाजल कवा. अहो बँड बाजा माझ्या लग्नाचा वाजल कवा. बँड बाजा अंगाला लावण्याच्या साबणाची किंमत इथं फिक्स आहे, डोक्याला लावायच्या तेलाची किंमत इथं फिक्स आहे. पण या बाजारात ताई माझ्या शेतमालाची किंमत नाही ठरली अजून. नाही ठरली अजून माझ्या शेतमालाची किंमत या बाजारात अजून. नाही ठरली अजून माझ्या शेतमालाची किंमत या बाजारात अजून. घडताच मिळाले दोन जीवाच, त्याला बंगल्यात गाडीत पैशाच तोलू नका. अहो बँड बाजा माझ्या लग्नाचा वाजल कवा. अहो बँड